नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज ठाणेकरांची सकाळ ही धक्कादायक सकाळ होती, कारण एका अत्यंत दुर्दैवी घटनेने ठाणे हे हादरलेलं आहे। मी या नौपाड्याच्या या ज्या साईटवर उभा आहे त्या साईटवर एका 7 वर्षीय मुलीवर अत्याचार झालेला आहे। जेव्हा मी सकाळी उठलो तेव्हा नगरसेविका, स्थानिक नगरसेविका ज्या आहेत मृणाल पेंडसे, त्यांची मी ही धक्कादायक पोस्ट वाचली। ही जी माझ्या पाठीमागे तुम्ही साईट बघताय, या साईटवर एका 7 वर्षीय मुलीवर जो आहे तो अत्याचार झालेला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे पदाधिकारी जे आहेत ते आता या साईटवर आहेत। या संपूर्ण घटनेची ते माहिती घेत आहेत, परंतु नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी जी पोस्ट टाकली आहे त्या पोस्टवरून मी तुम्हाला सांगतोय की या साईटवर एक जे कामगार जो काम करत होता त्याच्या 7 वर्षाच्या मुलीवर हा अत्याचार झालेला आहे। आरोपी फरार होता, परंतु पोलिसांनी 2 तासांच्या आतमध्ये त्या आरोपीला पकडलेला आहे। त्याच्यावर पॉस्को सारखा गुन्हा दाखल झालाय की नाही याबद्दल मी सिनियर जे पी आहेत नौपाडा पोलीस स्टेशनचे त्यांच्या बरोबर बोलणारच आहे, परंतु आता समाज माध्यमातून अशा विकृतीला फाशी झाली पाहिजे अशी मागणी जी आहे ती केली जाते। काय हा सगळा प्रकार आहे मी तुम्हाला सांगतो की आता ही जी साईट आहे या साईटवर ज्याने हे गैरकृत्य केलंय तो ह्या साईटवर काम करत होता का? हा जो व्यावसायिक आहे त्या व्यावसायिकाने इथे जे कामगार काम करतायत त्या कामगारांचं पोलीस व्हेरिफिकेशन घेतलं होतं का? आज या ठाण्यात बाहेरून लोंढेच्या लोंढे येत आहेत आणि अशा साईटवर काम करणारे बहुतेक जण परप्रांतीय आहेत। बरं, हे जेव्हा काम करण्यासाठी ठाण्यामध्ये येतात, एखाद्या साईटवर काम करण्यासाठी येतात, तेव्हा त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन हे बांधकाम व्यावसायिक करतात का? हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। असं काही पोलीस व्हेरिफिकेशन होतं का? माझ्या माहितीप्रमाणे असं पोलीस व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे, कारण हे परप्रांतीय जेव्हा बाहेरच्या राज्यातून आपल्या राज्यात आपल्या ठाण्यात येतात तेव्हा त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का, पूर्वीचे काही गुन्हे दाखल आहेत का, हे कळायला पाहिजे। त्यासाठी हे पोलीस व्हेरिफिकेशन होतं का? तर या बांधकाम व्यावसायिकाने या बांधकाम साईटवर जे कामगार आहेत त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन केलं होतं का, ही माहिती देखील पोलिसांनी घेणं आवश्यक आहे। आणि जर ते केलं नसेल तर या बांधकाम व्यावसायिकावर देखील गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे। आणि तशीच मागणी आता या सगळ्या समाज माध्यमांवर होतीये। मनसेचे हे सगळे पदाधिकारी आहेत, रवींद्र मोरे आणि सगळे ही घटनेची माहिती घेत आहेत, परंतु हा बांधकाम व्यावसायिक कोण, यांनी या साईटवर असणारे कामगार यांचं पोलीस व्हेरिफिकेशन केलं होतं का, काही तक्रारी त्याच्या संदर्भात आहेत का, ही देखील माहिती घेणं गरजेचं आहे। रवींद्र मोरे माझ्यासोबत आहेत, मी त्यांच्याशी बोलल्यानंतर मी समीक्षा मॅडमशी देखील बोलणार आहे। सगळ्यात अधिक ये किसका साइट है? जतिन साहब का है। किसका? जतिन साहब। रवींद्र मोरे मनसेचे माझ्यासोबत आहेत। सर, आज जी सकाळ आहे ठाण्यातली एकदम धक्कादायक होती, अतिशय दुःखद असा हा प्रसंग आहे। तुम्ही माहिती घेताय, काय घडलंय नक्की? आम्हाला मगाशीच कळलं, ऍक्च्युली तुमच्याच माध्यमातून सगळ्या चॅनलला येते, फेसबुकला आलं, तेव्हा आम्ही इथे पटकन आलो। इथे आलो तर इथे असं कळलं की कालच त्याला रात्री पोलिसांनी पकडलाय। तो इथून हा घाणेरडा प्रकार केल्यानंतर तो इथे वडापाव वगैरे खाल्ला आणि इथे कुठेतरी तो नशेत होता। पण माझं एक म्हणणं आहे की एवढी लहान मुलगी रात्री वगैरे इथे जाते, ते ह्यांचं लक्ष असायला पाहिजे ना। एवढ्या रात्री इथे लहान मुलगी येते कशी? ही साईड चालली, या साईडवर एक तर लहान मुलांनी यायला नाही पाहिजे। तर माझं म्हणणं आहे, कोण हा जतीन शाह आहे ना, ह्याच्यावर पण गुन्हा दाखल करा। ह्याचा लक्ष कुठे? साईड ह्याची आहे ना, तर ह्याच्यावरती पण एक गुन्हा दाखल झाला पाहिजे ह्या जतीन शाहवरती, असं आमची मागणी आहे। आणि मी तसं आता पोलीस स्टेशनला पण आम्ही जाणार आहे, महाजन सरांना भेटणार आहे की जर इथे तुम्ही काय ठेवलेत सिक्युरिटी गार्ड, आता हा बोलताना बोलतो कमी नाही थुकतो जास्त, माझ्या तोंडावर पण त्याला तर तुम्ही समोरच म्हणणं ह्याच्या 2 वाजवायला पाहिजेत। ह्यांचं लक्ष अर्ध हे बघणं असतं। आपण आलो तेव्हा बघितलं तर हा मोबाईलमध्ये होता। जर ती मुलगी तिथून तो घेऊन गेला एवढ्या रात्री, तर ह्यांचं काम आहे ना, हाच होता ड्युटीला, ह्यांचं काम आहे ना ते रोखणं
की बाबा एवढ्या रात्री तू मुलीला कुठे घेऊन चाललाय. आता तो कोण पालक आहे, तो म्हणतात त्याला काय नोकरीची गरज होती म्हणून तो आपल्या मुलीला घेऊन आला होता. पण एवढ्या रात्री तो घेऊन जातो, दुसरे नशेबाज तिथे लोक आहेत. हा सुरुवात म्हणजे तिथे असताना हा नशा करून होता. ह्या सिक्युरिटी गार्डचं काम आहे ना, ह्यांना पण इथे कशाला बसवले, ह्यांना पण तिकडे घेऊन जायला पाहिजे. मी आता इथून पोलीस स्टेशनला जाणार आहे की हा जर तिथे होता त्यावेळेला तूच होता ना रे, तूच हो ना रात्री. हा, मग ह्याला इथे कशाला बसून ठेवलाय. ह्यांच्यावर सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे. समीक्षाताई माझ्याबरोबर आहेत. तर हा सगळा प्रकार ऐकलाय, धक्कादायक असा हा प्रकार आहे. कुठलंही व्हेरिफिकेशन केलं जात नाहीये. परप्रांतीय लोंढे जी ठाण्यामध्ये येत आहेत, अशा बांधकामांच्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मॅक्सिमम लोक ही बाहेरची आहेत. त्यांचं कुठेतरी व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे. त्यांच्यावर पूर्वी कुठले गुन्हे दाखल आहेत का ते बघणं देखील गरजेचं आहे. पण तो कुठल्याही प्रकारे असं होत नाहीये असं दिसतंय. काय प्रतिक्रिया आहे सगळ्या प्रकारावर? मला असं वाटतं वारंवार महिलांवरती हे अत्याचार होतच राहतात आणि जास्त करून लहान मुली चिमुकल्यांना त्यांना कळतही नाही, अशांवरती जरा जास्तच होतं. आणि मला इतकंच म्हणायचंय प्रशासनामध्ये, इथे स्थानिक नगरसेवक आहे, स्थानिक आमदार आहे, तुमच्या वॉर्डमध्ये जे विकासक आहेत त्यांच्याकडे जे काम करणारा वर्ग आहे, जो कुठून येतोय, युपी बिहारवरून येतोय, त्यांची तुमच्याकडे काय नोंदणी आहे, तो कुठून आलाय, त्यांच्याकडचा काय ऍड्रेस आहे, तुमच्याकडे ते असलं पाहिजे. कधी आपल्याकडे काम करणारा माणूस कुठून आलाय आणि कोण आहे हे जर माहिती असेल तर हे गुन्हे होणार नाही. दुसरी गोष्ट, सगळे युपी बिहारचे लोक, आता जर आपण इकडची चौकशी काढली तर विकासक जो आहे तोच खरा गुन्हेगार आहे. कारण की त्यांनी कामावर ठेवणारा वर्ग त्यांनी असा ठेवलेला आहे का त्याची कुठेच जनगणना झालेली नसेल आणि म्हणून असे कृत्य घडतात. सुरुवातच या वॉचमॅन पासून जर केली तर चौहान निघालाय, मग असणारे आतले लोक कुठले असेल. आणि एखादी व्यक्ती इथे काम करायला आलेला, नोकरीसाठी आलेला, त्याची मुकलीला घेऊन आलेला आणि त्यांनी इथे राहण्याची मागणी केली तर तुम्ही दिली कशी परमिशन त्याला तिथे याच्यामध्ये त्या लहान मुलीला घेऊन. आणि सगळ्यांनी नशा केलेल्या, नशेमध्ये गुन्हे घडतात. इकडच्या स्थानिक नगरसेवकाचं आणि आमदार पण स्थानिक आहे तर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की इथे जे जे कामं चालू आहेत ते कोणाचे काम चालू आहेत, तिथे काम करणारा वर्ग कोण आहे. पण ह्यांना त्यांच्याकडे लक्ष जाणार नाही. ह्यांच्या ठरल्याप्रमाणे फायलिंगचे टक्के ठरलेले असतात, त्यांचं लक्ष तिथेच असतं. कोण येतं, कृत्य करून जातं, यांना काही पडलेली नाही. आता विषय दाबवण्यासाठी हे विकासक प्रयत्न करतील, पण आम्ही तसं होऊन देणार नाही. सन्माननीय अविनाश जाधव साहेब, सन्माननीय मोरे साहेब आणि आम्ही सुद्धा महिला वर्ग ह्याच्यावर जातीने लक्ष देऊ आणि त्या चिमुकलीला न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू. कारण की ही खूप दुर्दैवी घटना आहे की महाराष्ट्रात वारंवार ह्या गोष्टी सतत होतात, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांचं ह्या गोष्टींकडे, महिलांकडे लक्ष नाही. मी नेहमीप्रमाणे बोलते, 8 मार्च मला साजरा करायला स्वतःला आवडत नाही महिला असून, कारण की महिलांवरचे झालेले अत्याचार, होणारे रोजचे प्रकार हे थांबत नाही. तोपर्यंत महिला दिन कुठल्याच महिलेने साजरे करू नये. जो दिवस हे सगळं थांबेल त्याच्यानंतरच तुम्ही महिला दिन साजरा करा. पण या चिमुकलीसाठी खास करून मी आमच्या पक्षाकडनं आणि आमचे अविनाश जाधव साहेब आणि रवींद्र मोरे साहेब आम्ही पाठपुरावा करून तिला न्याय नक्की मिळवून देऊ. हा जो मला वाटतं वॉचमन आहे याच्याशी मला काय नाव आहे तुमचं? मेरा सुपेंद्र सिंह चौहान, कहाँ रहते हो? MP इधर ही रहता हूँ. कल से ड्यूटी ज्वाइन किया था. कल से ड्यूटी ज्वाइन किया. हाँ. तुम्हारे पहले कौन था इधर? इधर मालूम नहीं अपन को, अकेले कल मेरे को डाला. कल सुबह की रात को? नहीं, सुबह डाला. कल सुबह कितने बजे आए थे आप? मैं 8 बजे. याला कालपासून इथे ठेवलंय. मला जी, मी बाकीच्यांशी बोलतोय, मला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार या साईटवर आतापर्यंत कोणीही वॉचमन नव्हता अशी मला माहिती मिळालेली आहे. इसके पहले था कोई वॉचमैन लगता है? दूसरा था ना बाद में. हाँ. अभी नाइट में कौन था इधर? नाइट में मैं रहा आज. अभी ये कल नाइट में आप थे? हाँ, कल भी नाइट में रहा. इधर रहना पड़ा सर. सकाळपासून आहे तो. हाँ, तो हाँ, तो नाइट में रहना पड़ा तो अभी सर. 24 घंटे से ज्यादा हो गया, सोए भी है कुछ नहीं अभी आप? अभी ऐसा कोई सोया नहीं हूँ, बिल्डिंग ही देख रहा हूँ. देख रहे? हाँ, अभी आप इधर थे तो क्या क्या हुआ है ये सब, क्या आपको मालूम है क्या हुआ? ये लोग झगड़ा कर रहे थे. जब मैं गया है तो इन लोगों कितने को बजे का ये सब? 8:30 बजे की बात है. ये 8:30 बजे की बात है. हाँ, क्या हुआ 8 था? बजे का. ये लोग झगड़ा कर रहे थे. जब कौन मैं लोग? और लड़की का बाप हाँ. और लेबर लोग, तो हाँ. मैं नीचे उतारा उनको, इधर झगड़ा मत करो. हाँ. मैं सोचा ये लोग लड़ बैठे होंगे. हाँ. तो मैं नीचे उतारा. जब मालूम चला मेरे को कि ऐसा ऐसा हुआ तो मैं उनको बोला आप पुलिस स्टेशन जा सकते हो, बस इतना ही बात है. नहीं, ये जो हुआ वो 8:30 बजे हुआ शाम को? हाँ, 8:30 बजे झगड़ा कर रहे थे लोग. मतलब तब तक ये सब हुआ था? हाँ, उससे पहले हुआ होगा. हाँ, इतना इथे वो टाइम पे आप इधर थे?
हाँ मैं इधर, मेरा ड्यूटी इधर ही है। मेरे को ऊपर जाने के लिए नहीं है, काम चालू होता तो ऊपर नहीं जाने देते सब। डला लेबर लोग इधर ही रहते हैं अंदर? कुछ आदमी रहते हैं अकेले, कुछ बाहर रहते हैं। कितने लोग रहते हैं अंदर? 10-12 जने रहते होंगे। ओके. म्हणजे आता हा जो माहिती देतो हा प्रत्यक्ष इथे होता, याच्या माहितीनुसार काल संध्याकाळी 8:30ची ही घटना आहे. भांडणं सुरू होती, इथे काही जण लोक राहत होते आणि त्याच वेळी हा दुर्दैवी प्रकार घडला. वो बच्ची कितने साल की? इतनी छोटी होगी, 4-5 साल की। एवढी लहान मुलगी, हा 4-5 वर्ष म्हणतोय, पण 7 वर्षाची मुलगी अशी मला माहिती मिळाली. लेकिन वो बच्ची क्यों अंदर गई थी? उसका बाप लेके था ना। हाँ. हाँ, वो काम देखने के लिए आया था इधर। हाँ। काम नहीं करता है, काम देखने के लिए आया था। ओके. वो जो जिसके साथ ये हुआ है, जिनके बच्चे के साथ, वो यहाँ पे काम नहीं करता है, नहीं। वो यहाँ पे काम देखने आया था. देखने। और ये जो किया वो लोग इधर काम करते हैं. हाँ, वो भी इधर ही था, काम करता था। वो क्या नाम है उसका जिसने ये किया है? मेरे को ये तो मालूम नहीं, अकेले लल्लू लल्लू ऐसा कुछ बोलते हैं। ओके. उसके पास कुछ आधार कार्ड वगैरह है क्या? सब पुलिस वाले लेके गए, लेके गए. वो किधर से पकड़ा उसको? इधर ही से पकड़ा है। वो नशे में था कुछ? नशे में था, क्या नशा किया था? पिए रखा था। दारू पिया था बहुत. और किधर से पकड़ा उसको? इधर ही से पकड़ा अपने, इधर आ गया था। उसको ढूंढने के लिए हम लोग कल्याण गए, बहुत जगह गए, स्टेशन किधर गया, किधर पकड़ के लेके आएंगे, तो इधर ही मिल गया, फिर इधर ही से लेके गए। आपको कुछ मालूम है वो जो आप लल्लू जिसका बात कर रहे हैं, जिसने ये किया मैं खुद नहीं गलत चिंता। काम? मैं खुद नहीं चिंता, उसका फोटो बताया थाने में मेरे को कि ये आदमी है, इसको पकड़ना है, तेरे को इधर ही आज बैठना है और पकड़ के देना है। तो उसको हम लोग इधर ढूंढे तो इधर मिल गया। ये जो लल्लू है वो कितने दिन से इधर काम कर रहा था? अब ये तो मैं नहीं बता सकता। लेकिन इधर ही रहता था वो? हाँ, अभी इधर ही किया है तो इधर ही रहता होगा। ये अभी तो अपने मतलब मालूम। कितने बजे? 10:30-11 बजे पकड़ा उसको? 1:30 बजे पकड़ा उसको। 1:30 बजे, रात को 1:30 बजे उसको, रात्री 1:30 वाजता ज्याने हे दुष्कृत्य केलं त्याला पकडलेलं आहे पोलिसांनी. आणि मला वाटतं संध्याकाळी रात्री 8:30ची ही सगळी घटना आहे. 1:30 वाजता पोलिसांनी त्याला पकडलेलं आहे. अभी आप अकेले हो? 24 घंटे आप ही काम करते हो? अभी कोई नहीं आया तो मेरे को अभी इधर बोला है सुपरवाइजर कि अभी इधर देखने का आता हूँ मैं, ऐसा बोल के गए मेरे को। अभी कल सुबह कितने बजे ज्वाइन किए? 8 बजे। 8 बजे. एक आणखी एक मोरे साहेब, म्हणजे माझं तुम्हाला सांगतो की 8 तास झोप नाही झाली व्यवस्थित तर दुसऱ्या दिवशी काम करताना त्रास होतो. मला वाटतं हा 24 तासांपेक्षा जास्त इथे काम करतोय. 100% व्यावसायिक जे आहेत, हा जो बांधकाम व्यावसायिक आहे तो यांना सगळ्यांना कसं पिळून घेतोय हे पण एक 100%. आणि मी तुम्हाला बोललो, आम्ही जेव्हा आलो त्यावेळेला हा ह्याच्या धुनकीत होता, कारण शेवटी शरीर आहे, शरीराला आरामाची पण आवश्यकता लागते. मोबाईल ह्याच्याकडे ते कुठे आहे तुझा आहे ना, ब्लूटूथ घालून व्यवस्थित हा काय पहारा देतोय? हा पहारा देतोय काय? कारण ह्याच्यामुळे ते झालं ना. जर व्यवस्थित हा खरोखर हा पहारा देणारा आहे तर ह्यानी त्या मुलीला अडवायला पाहिजे, त्या लोकांना आतमध्ये जाऊन द्यायला नसतं, करू शकला असता. पण हेच हे असे लोक येतात. आता हा तुम्ही तुमच्या समोरच आहे. काल जो सकाळी आला तो अजूनपर्यंत ड्युटीवर आहे. हा म्हणतो मी झोपलो नाही. दिवसा पण अनेक गोष्टी होऊ शकतात. म्हणून मी बोललो की हा जो विकासक आहे कोण, जतीन शाह, ह्याच्यावरती पण गुन्हे दाखल करायला पाहिजे. आणि आम्ही आता तिथे चाललोय, इथून पोलीस स्टेशनला जाणार, साहेबांना सांगणार की तुम्ही ह्याच्यावर का नाही गुन्हा दाखल करत होता. आम्ही लेटर देऊ मनसेच्या वतीने की गुन्हा ह्याच्यावरती पण दाखल करा, ही आमची मागणी आहे. मी तर असं ऐकलं की हा जो कोण व्यावसायिक आहे त्याच्याबद्दल अनेक तक्रारी या देखील आहेत. या सगळ्या परिसरामध्ये अनेक तक्रारी आहेत. परंतु आपण पाहिलं की आजपर्यंत कुठल्याही अशा घटना घडल्या तरी विकासकावर गुन्हे दाखल होत नाहीत. खरं तर पहिली त्यांची जबाबदारी असते की जे इथे काम करायला येतात त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन, ते कुठून आले, काय करतायत, पूर्वी त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का, आणि मला वाटतं या संदर्भात देखील हेच घडण्याची शक्यता आहे. तेच ह्या विकासकांना हा पैशाचा माज आहे. ह्या काही लोकांना हा पैशाचा आलेला माज आहे, त्याच्या जोरावर हे सगळं करतात. पण ही जी दुर्दैवी घटना ही अतिशय बेकार आहे. एक लहान मुली, तिची काय चुकी आहे त्या मुलीची? वडील घेऊन येतात त्या मुलीच्या बाबतीत, ह्या लहान वयात तिच्यावर असा घाणेरडा प्रकार होतो, त्याची जबाबदारी त्यांनी घ्यायलाच पाहिजे. त्याचं काम आहे ना. आणि हे असे ठेवले तू वॉचमॅन की ते आता हा दिवसभर झोपा काढेल. मी आलो तेव्हा सांगतो ना, कानात ब्लूटूथ ह्याला माहितीच ना मी इथपर्यंत आलो तरी. एखादी माणसं त्यांनी विचारायला, ह्यानी मला विचारायला पाहिजे किंवा तुम्ही इथे कशाला आलात, का कशासाठी आलात, तर काय नाही, मी याला विचारलं तू इथे काय करतोय. तर ही सध्याची परिस्थिती आहे. तर पुन्हा सांगतो की त्याच्यावरती तर गुन्हा आहेच, पण या विकासकावरती पण गुन्हा झाला पाहिजे. नक्कीच. या म्हणजे आता मी नौपाड्यात आहे आणि संपूर्ण ठाणे शहरामध्ये असे अनेक प्रोजेक्ट सुरू आहेत. तर मी जिथे उभा आहे तर ठीक आहे, कुठेही सुरक्षेसाठी काही नाहीये, ही बिल्डिंग उभारली जात आहे, बऱ्याच गोष्टी आहेत त्या तर ठीक आहेत. परंतु ही जी दुर्दैवी घटना का घडली
याच्या मुळापर्यंत जाण्याची देखील गरज आहे. रात्री 8:30 वाजता तो जो कोण कामगार होता, त्याला जॉबची गरज होती, त्याला कामाची गरज होती, तो इथे आला. त्याच्या मुलीसोबत रात्री 8:30 वाजता तो तिथे गेला आणि नंतर हे सगळं दुष्कृत्य घडलेलं आहे. रात्री 8:30 वाजता त्याला का जाऊ दिलं? इथे थांबवायला हवं होतं खरं म्हणजे. संध्याकाळी त्या मुलीला घेऊन जायला कारण जॉबचे काय टायमिंग आहे, तुम्ही या ठिकाणी रात्रीचं कामच करू शकत नाही ना, कामच करू शकत नाही. त्यामुळे तिथे का गेले? त्यामुळे हा जो आरोपी आहे त्याला फाशी व्हायला पाहिजे. अशा समाज माध्यमांवर सगळ्या प्रतिक्रिया आहेत. त्याला शिक्षा तर झालीच पाहिजे, कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि एक उदाहरण सेट केलं गेलं पाहिजे. आज मुख्यमंत्री ठाण्यात आहेत, उपमुख्यमंत्री देखील आहेत आणि यावर आता या दोषींवर कडक कारवाई करतील अशी आशा देखील आहे. परंतु ही करत असताना व्यावसायिकांना, याच्यासारखे जे बांधकाम व्यावसायिक आहेत जे आपल्या कामगारांची चौकशी करत नाहीत, अशा ठिकाणी हे जे घडते त्यांना देखील काहीतरी शिक्षा मिळायला हवी अशी देखील प्रतिक्रिया आज सगळ्या समाज माध्यमांतून येताना आपल्याला दिसत आहे. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.